मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा। नांदेड तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावातील व परिसरातील नागरी समस्या तातडीने सोडवाव्यात यासह इतर विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकनाथ बतलवाड यांनी आजपासून नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यासाठी व गावातील इतर मागण्यांसंदर्भामध्ये मी काल 9 ऑक्टोबर 2025 सकाळी 11 पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा उपसरपंच प्रतिनिधी गावातील समस्याबाबत आमरण उपोषणाला इथं बसलेला आहे आणि जोपर्यंत हे मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत या उपोषणावर ठाम आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा एक छोटासा कार्यकर्ता एकनाथ बतलवाड ब्राह्मणवाडेकर। गावामध्ये स्मशानभूमी नाही, पूर आला तर स्मशानभूमीसाठी कोणाला एखादी गरीब दलित वस्तीमधील एखादी माणूस मेला तर स्मशानभूमीचा प्रश्न फार गंभीर आहे। लेकरांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही, हनुमान मंदिर देवस्थानची 5 एकर जमीन आहे, परंतु देवा धर्माच्या नावानं जर तिथे माणसाला जर तिथं उपभोग घेता येत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे। आणि दुसरी गोष्ट गाडेगावचा जो पूल आहे त्याचे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आतापर्यंत किल्ले आहेत, परंतु आताचे इंजिनियर असे आहेत की त्या पुलाची उंची खाली झालेली आणि रोडवरही झालेला आहे। त्याच्यामुळे या 4 महिन्यामध्ये 2-4 वेळेस पाणी वर आलेलं आहे। आणि बुद्धवस्तीमध्ये 1987 बेघर वसाहत होती, तिथं गलीला दोन्हीकडून रस्ता पॅक आहे। जीणं मरणं त्या लोकांचं एवढं बेकार आहे की बापरे, त्याचा मच्छराचा डासाचा परंतु ते अतिक्रमण उठत नाही आणि आम्ही कायदा हातात घेणारे लोक नाही, आम्ही गांधीवादी लोक आहोत, म्हणून आम्ही इथं बसलेलो।